विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संत श्री गजानन महाराजांचा आज 148वा प्रकट दिन सोहळा आणि आपण बघू शकतो की गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। गेल्या 2 दिवसापासून गजानन महाराजांच्या मंदिर परिसरामध्ये गजानन महाराजांचं मंदिर 24 तास खुलं ठेवण्यात आलेलं आहे। आज सुद्धा सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। 148वा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहाने गजानन महाराजांचा हा साजरा होते। आपण जर पाहिलं तर गेल्या आठवडाभरापासून गजानन महाराज मंदिर परिसरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडलेले आहेत, विविध कीर्तनसुद्धा पार पडले आहेत आणि एकंदरीत पाहिलं तर गजानन महाराजांचा हा 148वा प्रकट दिन सोहळा आहे आणि सध्या या ठिकाणी आरतीला सुद्धा सुरुवात झालेली आहे। आज दिवसभर लाखो भाविक जे आहेत ते गजानन महाराजांच्या मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी येत असतात आणि गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन या ठिकाणून आपल्या घरी जातात। मात्र एकंदरीत पाहिलं तर जवळपास 6 तासांचा अवधी जो आहे तो गजानन महाराजांचं समाधी दर्शनाकरता लागत आहे आणि 1 ते 1.5 तासाचा अवधी जो आहे तो मुखदर्शनासाठी लागत आहे। एकंदरीत पाहिलं तर लहानापासून मोठ्यापर्यंत महिला असतील, पुरुष असतील, संपूर्ण जे भाविक आहेत ते आज प्रकट दिनानिमित्त गजानन महाराजांच्या समाधी दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि दिवसभर सुद्धा या ठिकाणी मोठी गर्दी असणार आहे। जवळपास 700पेक्षा जास्त दिंड्या ज्या आहेत ते गजानन महाराजांच्या दर्शनाकरता वाई करत या ठिकाणी आलेले आहेत आणि आज लाखो भाविक जे आहेत ते गजानन महाराजांच्या दर्शनासाठी या गजानन महाराजांच्या मंदिर परिसरामध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आज दिवसभर सुद्धा या ठिकाणी मोठी गर्दी असणार आहे। कॅमेरामन दिलीप देशमुखचा गणेश सोळंकी, मराठी, शेगाव, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।